नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9, 10, 11 आणि 12 मे असे 4 दिवसाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय लष्कराने कोणत्या देशातील दहशतवादी संघटनांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाकिस्तान। पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे। भारताने ही कारवाई 6 आणि 7 मे 2025 रोजी केली। या हल्ल्यामध्ये 7 शहरांमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला। यामध्ये 100हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत। या हल्ल्यामध्ये भारताने 24 क्षेपणास्त्रे डागलेली आहेत। या कारवाईचा उद्देश फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करणे हा होता। 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये एका नेपाळी पर्यटकासह 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। या विरोधात कारवाई म्हणून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केलेले आहे। नेक्स्ट आहे, मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 130वा। मे 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमने अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI या शीर्षकाचा 2025चा मानव विकास अहवाल जारी केला आहे। UNDPच्या मानव विकास अहवाल 2025 नुसार 2023 मध्ये मानव विकास निर्देशांकात भारत 193 देशांपैकी 130व्या स्थानावर पोहोचला आहे। बघा, मानव विकास अहवाल 2025 मध्ये एकूण 193 देशांचा समावेश केलेला आहे। यामध्ये भारत 130व्या स्थानावर पोहोचलेला आहे। तसेच लिंग असमानता निर्देशांकात भारत 193 देशांपैकी 102व्या स्थानावर पोहोचला आहे। HDI मूल्य आहे बघा 2023 मध्ये 0.685। अहवालात असे नमूद केले आहे की भारताने सातत्याने प्रगती केली असली तरी असमानता त्याच्या मानवी विकासातील कामगिरीला कमी करत आहे। संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमच्या मानव विकास अहवालामध्ये मानव विकास निर्देशांक प्रसिद्ध केला जातो। 2025च्या मानव विकास निर्देशांकातील शीर्ष 5 देश कोणते आहेत बघा? पहिल्या क्रमांकावरती आहे आइसलँड, दुसरा आहे नॉर्वे, तिसरा आहे स्वित्झर्लंड, चौथा आहे डेन्मार्क आणि 5व्या क्रमांकावरती आहे जर्मनी। तसेच 2025च्या मानव विकास निर्देशांकात सर्वात शेवटचे 5 देश कोणते आहेत बघा? 188व्या क्रमांकावरती आहे माली आणि नायजर, 190व्या क्रमांकावरती आहे चाड, 191 मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, 192 सोमालिया आणि 193 क्रमांकावरती आहे दक्षिण सुदान। मानव विकास निर्देशांकामध्ये भारताची प्रगती बघा, रँक आहे 2023 मध्ये 130वा, 2022 मध्ये 133वा होता। मानव विकास निर्देशांकातील मूल्य आहे 2023 मध्ये 0.685। आयुर्मान 72 वर्षांपर्यंत वाढलेली आहे। अपेक्षित शालेय शिक्षण 13 वर्ष वाढलेले आहे। सरासरी शालेय वर्ष 9 वर्ष आणि दरडोई उत्पन्न बघा 2023 मध्ये वाढलेले आहे प्रति व्यक्ती 9600.76। बहुआयामी गरिबी 2015-16 ते 2019-21 दरम्यान 135 दशलक्ष भारतीय गरिबीतून बाहेर पडलेले आहेत। नेक्स्ट आहे, केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती काळ वाढवण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्ष। भारत सरकारने केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवला आहे। प्रवीण सूद यांचा कार्यकाळ 25 मे 2025 रोजी संपणार होता, तर इथून पुढे 1 वर्षासाठी हा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे। CBI संचालकांच्या नियुक्तीसाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे। यामध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असतो। नेक्स्ट आहे, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंग उपक्रम कोणी सुरू केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिल्ली। मे 2025 मध्ये राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सरकारने शहरातील वायू प्रदूषणाला तोंड देण्यासाठी प्रायोगिक क्लाउड सीडिंगच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। या प्रकल्पाचा एकूण खर्च 2.21 कोटी रुपये असणार आहे। IIT दिल्लीद्वारे क्लाउड सीडिंग प्रकल्प राबवला जाणार आहे। क्लाउड सीडिंग ही एक हवामान बदल तंत्र आहे जी कृत्रिम पाऊस निर्माण करण्यासाठी वापरली जाते। सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड आणि सिल्वर आयोडाईड यासारखे मीठ कण क्लाउड सीडिंगमध्ये वापरले जातात। नेक्स्ट आहे, भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयान कधी प्रक्षेपित करण्यात येणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2027 मध्ये। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे प्रमुख V. नारायणन यांनी सांगितलेले आहे की भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळ मोहीम
गगनयान 2027 पर्यंत उड्डाण करेल। या मोहिमेअंतर्गत 3 सदस्यांच्या क्रूला पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या कमी पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाईल आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणले जाईल। नारायण यांनी म्हटलेले आहे की 2025 ते 2027 दरम्यान 3 मानवरहित मोहिमा आणि 2 मानवयुक्त मोहिमा असतील। जर यशस्वी झाले तर भारत, रशिया, अमेरिका आणि चीन यानंतर स्वतःच्या अंतराळयानावर मानवयुक्त मोहीम पाठवणारा 4था देश असणार आहे। या मोहिमेसाठी वेमित्रा नावाचा एक महिला ह्युमनॉइड रोबोट तयार करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत आलेला पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पत्रकारिता। जगातील सर्वात प्रतिष्ठित पत्रकारिता पुरस्कारांपैकी एक असलेल्या पुलित्झर पुरस्काराच्या 2025च्या विजेत्यांची यादी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने जाहीर केली आहे। बघा कोणाला कोण पुरस्कार मिळालेले आहेत। पत्रकारिता श्रेणीमध्ये मिळालेले आहेत सार्वजनिक सेवेसाठी प्रोपलिबिका, तपास अहवाल रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे कर्मचारी, आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगसाठी डेक्लन वॉल्श आणि द न्यूयॉर्क टाइम्सचे कर्मचारी, ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंगसाठी वॉशिंग्टन पोस्ट कर्मचाऱ्यांना, ऑडिओ रिपोर्टिंगसाठी द न्यू यॉर्कर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे। पुस्तक, नाटक आणि संगीत श्रेणीमध्ये कोणाला देण्यात आलेलं आहे बघा, काल्पनिक कथेसाठी जेम्स पर्सिवल एव्हरेट यांचे लिहिलेले आहे हे जेम्स याला देण्यात आलेले आहे। नाटकासाठी पर्पज या नाटकाला देण्यात आलेले आहे। हे जे नाटक आहे हे ब्रँडन जेकब्स जेनकिस यांनी लिहिलेले आहे। इतिहास या विषयासाठी कोम्बी हॅरिएट ट्रूमन द कोम्बाई रिव्हर रेड अँड ब्लॅक फ्रीडम ड्युरिंग द सिव्हिल वॉर अडायल फिल्ड्स ब्लॅक यांनी लिहिलेले आहे। यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा 2025 कोणी जिंकली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय रेल्वे। 6 मे 2025 रोजी चंदीगड येथे 6व्या मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धेचा समारोप झाला। अंतिम सामन्यात भारतीय रेल्वेने रेल कोच फॅक्टरी कपूरथला याला 3-1 असा टायब्रेकरमध्ये हरवले। सामनावीर राहिलेला आहे अतुलदीप आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू राहिलेला आहे अमृतपाल सिंग। विजेत्याला 3 लाख रुपये रोख बक्षीस मिळाले तर उपविजेत्याला 2 लाख रुपये बक्षीस देण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे आधुनिक स्टील्थ युद्धनौका तमाल कोणत्या देशाकडून भारताला मिळणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रशिया। रशियामध्ये बनवलेली आधुनिक स्टेल्थ युद्धनौका तमाल मे महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 28 मे पर्यंत भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली जाईल। जूनमध्ये ते अधिकृतपणे नौदलात समाविष्ट केले जाईल। INS तमालची वैशिष्ट्ये काय आहेत बघा, समुद्रात ताशी 30 नॉटिकल मैल वेगाने फिरणारे तमाल एका वेळी 3000 किलोमीटर अंतर कापण्यास सक्षम आहे। यातून जहाजविरोधी ब्रह्मास क्षेपणास्त्रही टाकता येते। तमाल हे विशेषतः पाणबुडी विरोधी युद्धासाठी डिझाईन केले आहे। या युद्धनौकेत अँटी सबमरीन रॉकेट्स आणि टॉर्पेडो देखील आहेत। INS तमालचे वजन 3900 टन असेल। या युद्धनौकेवर हेलिकॉप्टर देखील तैनात करता येते। ही युद्धनौका रडार पकडू शकत नाही। नेक्स्ट आहे 12वी जागतिक अंतराळ संशोधन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली। 12व्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचे उद्घाटन 7 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे झाले। याचा कालावधी होता 7 ते 9 मे 2025 दरम्यान। हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय वैमानिक महासंघाने आयोजित केला होता। याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोद्वारे मेजबानी केलेली होती। म्हणजे भारतामध्ये जे आयोजन केलेले आहे ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केलेले आहे। थीम होती नवीन जगापर्यंत पोहोचणे अवकाश संशोधन पुनर्जागरण। उद्दिष्ट होते अंतराळ संशोधनातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी देशांना सहकार्य करण्यास प्रोत्साहित करणे। पहिली जागतिक अंतराळ संशोधन परिषद 2010 मध्ये चीनमधील बीजिंग येथे आयोजित करण्यात आली होती। नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रिटन। 6 मे 2025 रोजी भारत आणि युनायटेड किंगडमने ऐतिहासिक मुक्त व्यापार करार पूर्ण केला। आर्थिक सहकार्य वाढवणे, व्यापारातील अडथळे दूर करणे आणि गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हे यामागील उद्दिष्ट आहे। या करारात बहुतेक वस्तू आणि सेवांवरील शुल्क काढून टाकण्याची तरतूद आहे। ब्रिटनला होणाऱ्या 99% भारतीय निर्यातीवर आता कोणतेही सीमाशुल्क लागणार नाही। तसेच भारताने ब्रिटनच्या 90% टॅरिफ लाईन्सवरील टॅरिफ कमी करण्यास किंवा रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे। नेक्स्ट आहे ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर कोणत्या राज्यात खोदण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेशात पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर खोदली गेली आहे।
अरुणाचल प्रदेशातील दिरांग येथे पृथ्वी विज्ञान आणि हिमालयीन अभ्यास केंद्राने खोदकाम केलेले आहे. भूऔष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी भूऔष्णिक उत्पादन विहिरी बांधल्या जातात. या विहिरी जमिनीत खोलवर खोदल्या जातात जिथे गरम पाणी किंवा वाफ असते. हे गरम पाणी किंवा वाफ विहिरींद्वारे पृष्ठभागावर आणले जाते आणि नंतर वीज निर्मिती किंवा इतर थर्मल अनुप्रयोगांसाठी वापरले जाते. नेक्स्ट आहे फ्रेडरिक मर्ज कोणत्या देशाचे नवे चान्सलर बनले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जर्मनी. जर्मनीच्या रूढीवादी ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाचे नेते फ्रेडरिक मर्ज यांची 6 मे 2025 रोजी जर्मनीचे चान्सलर म्हणून निवड झालेली आहे. दुसऱ्या फेरीच्या मतदानात त्यांना 325 मते मिळाली तर त्यांच्या युतीला 328 जागा मिळाल्या. जर्मनी इतिहासात पहिल्यांदाच चान्सलर पदाच्या उमेदवाराला कायदेमंडळात बहुमत मिळवता आले नाही. त्यांना युती करावी लागलेली आहे. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंगापूर. आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन हे 6 ते 8 मे 2025 रोजी सिंगापूरमधील चांगी प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शनाव्यतिरिक्त अनेक नौदल प्रमुख आणि तटरक्षक दलाच्या महासंचालकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळांनी खुल्या संवादात भाग घेतला. यामध्ये जगभरातील सागरी संरक्षण कंपन्यांची नवीनतम जहाजे, प्रणाली आणि तंत्रज्ञान प्रदर्शित केले गेले. हे द्विवार्षिक प्रदर्शन आशिया पॅसिफिक प्रदेशातील आघाडीचे नौदल आणि सागरी संरक्षण प्रदर्शन आहे. हे 1997 पासून आयोजित केले जात आहे. भारतीय नौदलाचे जहाज INS किल्तान यामध्ये सहभागी झाले होते. नेक्स्ट आहे भारतीय सर्वेक्षणानुसार भारताच्या किनारपट्टीची अधिकृत लांबी किती आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 11,098.81 किलोमीटर. भारताच्या सर्वे ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार भारताच्या किनारपट्टीची लांबी अधिकृतपणे 11,098.81 किलोमीटर पर्यंत अद्यतनित करण्यात आलेली आहे. 1970च्या दशकात भारताच्या किनारपट्टीची लांबी ही 7,516.60 किलोमीटर होती. ही नवीन लांबी जुन्या 7,561.60 किलोमीटर लांबीपेक्षा 3,537.21 किलोमीटर जास्त आहे. ही सुधारणा गणना पद्धतीतील बदलामुळे झालेली आहे, ज्यामध्ये आता बेटे आणि उपसागरांचा देखील समावेश आहे. भारतातील किनारी राज्यांमध्ये गुजरातला सर्वात लांब किनारपट्टी आहे. गुजरातच्या किनारपट्टीची लांबी 1,600 किलोमीटर आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्रात अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कोठे बांधण्यात येणार आहे? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चोंडी. अहिल्यानगर येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी 681 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. 2025 मध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकार त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवणार आहे. अहिल्याबाई होळकर या मालवा राज्याच्या होळकर राणी होत्या. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झालेला होता. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीचे अहमदनगर तर या जिल्ह्यातील चौंडी गावात झालेला होता. नेक्स्ट आहे भारत आणि इराण यांच्यात अलीकडेच किती सामंजस्य करार झाले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामंजस्य करार. इराणचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर अब्बास अरघाची यांच्यात भारत भेटीदरम्यान भारत आणि इराणने 2 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. डॉक्टर अब्बास अरघाची हे 7 आणि 8 मे 2025 रोजी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. हे 2 सामंजस्य करार कोणते आहेत बघा. पहिला आहे सीमा शुल्क सहकार्यावरील द्विपक्षीय कराराची अंमलबजावणी आणि दुसरा आहे वैद्यकीय उत्पादन नियमनावरील द्विपक्षीय कराराची अंमलबजावणी. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर क्रिएटर लँड सुरू करण्याची घोषणा केली आहे? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. मे 2025 मध्ये मुख्यमंत्री नायडू यांनी अमरावतीमध्ये भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर क्रिएटर लँड सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा उपक्रम 10,000 कोटी रुपयांचा असणार आहे. यामुळे 25,000 नोकऱ्या निर्माण होतील. अमरावती हे सर्जनशील उद्योग आणि डिजिटल नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनण्याचा अंदाज आहे. याचा उद्देश असणार आहे भारतात सर्जनशील आणि डिजिटल उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणाला दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वैष्णवी राठोर. स्क्रोलच्या वैष्णवी राठोड यांनी ग्रेट निकोबार आयलँड डेव्हलपमेंट प्रोजेक्टवरील तिच्या रिपोर्टिंगसाठी प्रिंट डिजिटल श्रेणीमध्ये 2025चा दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार जिंकला आहे. वादग्रस्त प्रकल्पाच्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांबद्दल प्रत्यक्ष वृत्तांकन करणाऱ्या पहिल्या पत्रकार राठोड यांना त्यांच्या कामाच्या उत्कृष्टता, खोली आणि प्रासंगिकतेसाठी पुरस्कार देण्यात आला.
दानी सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार हा सचोटी, धैर्य, सहानुभूती आणि सत्याचे प्रतीक असलेल्या पत्रकारांना सन्मानित करतो। हा पुरस्कार जे सीमा ओलांडतात आणि आव्हानांना तोंड देऊन प्रभावी रिपोर्टिंग देतात, जे माहिती देतात, शिक्षित करतात आणि बदलाला प्रेरणा देतात, अशा पत्रकारांना सन्मानित करतो। नेक्स्ट आहे, अमरनाथ यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांनी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन शिवा। 3 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या अमरनाथ यात्रेचे सुरळीत आणि सुरक्षित आयोजन सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा दलांनी ऑपरेशन शिवा नावाची एक मोठी सुरक्षा मोहीम सुरू केली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। ऑपरेशन शिवा हा दरवर्षी भारतीय लष्कर, निमलष्करी दल, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि गुप्तचर संस्थांचा समावेश असलेला बहुसंस्था प्रयत्न आहे। अमरनाथ गुहा जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे। ही यात्रा जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम किंवा नुडी मार्गे होते। या प्रवासाला 12 ते 14 दिवस लागतात। नेक्स्ट आहे, मालदीवमध्ये झालेल्या HADR सरावात कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने भाग घेतला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, INS शारदा। INS शारदा हे 4 ते 10 मे दरम्यान मालदीवमधील मफिलाफुशी ॲटोल येथे आयोजित मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सरावात सहभागी झाले। याचे उद्दिष्ट होते आपत्तीच्या वेळी समन्वय आणि जलद प्रतिसाद देण्याची क्षमता बळकट करणे। नेक्स्ट आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक वय प्रतिरोधक शहरांच्या नेटवर्कमध्ये कोणते शहर सामील झाले आहे? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोझिकोड। मे 2025 मध्ये कोझिकोडला अधिकृतपणे WHO वृद्धत्व अनुकूल शहरे आणि समुदायांच्या जागतिक नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। कोझिकोडला अधिकृतपणे WHO वृद्धत्व या नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। 31 ऑक्टोबर 2023 रोजी युनेस्कोने कोझिकोडला साहित्याचे शहर म्हणून घोषित केले। हे भारतातील पहिले युनेस्को साहित्याचे शहर आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने भारताला हॉकआय 360 तंत्रज्ञान देण्यास मान्यता दिली आहे? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमेरिका। मे 2025 मध्ये भारताने अमेरिकेसोबत $131 दशलक्ष करार करून आपल्या सागरी संरक्षण पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली आहे। या करारामुळे हॉकआय 360 ही अत्याधुनिक पाळत ठेवणारी तंत्रज्ञानाची निर्मिती झाली आहे। ही तंत्रज्ञानाची मदत देशाला अनुपालन न करणाऱ्या जहाजांचा मागोवा घेण्यास आणि हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा वाढवण्यास मदत करेल। महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने आदिशक्ती अभियान सुरू केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र। अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे महाराष्ट्र सरकारने आदिशक्ती अभियानाला मान्यता दिली आहे। याचे मुख्य उद्दिष्ट आहे कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यूदर कमी करणे, घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ आणि बालविवाह यासारख्या सामाजिक समस्यांना तोंड देणे, सरकारी कल्याणकारी योजना प्रभावी करणे आणि पंचायती राज संस्थांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे। यासाठी एकूण बजेट असणार आहे 10.50 कोटी रुपये। नेक्स्ट आहे, परदेशी विद्यापीठांसाठी भारतातील पहिले विद्यापीठ कॅम्पस कोणत्या शहरात बांधले जाईल? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई। शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सिडकोने वेव्ह समिट 2025 मध्ये यॉर्क विद्यापीठ UK आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासोबत 3000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केलेला आहे। ही विद्यापीठे नवी मुंबईत ऑफशोअर कॅम्पस स्थापन करतील। याचे उद्दिष्ट असणार आहे भारतात जागतिक स्तरावरील उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे, नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि संशोधनाचे केंद्र म्हणून स्थापित करणे, स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीला चालना देणे आणि दर्जेदार शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची गरज कमी होणे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉरमध्ये मध्य प्रदेशसोबत कोणते राज्य सामील होणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजस्थान। भारतातील पहिले आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉरमध्ये राजस्थान एक प्रमुख भागीदार बनणार आहे। राजस्थान मध्य प्रदेशसह 17,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा वन्यजीव कॉरिडॉर उभारणार आहे। यामुळे चित्त्यांना संरक्षित आणि जोडलेल्या अधिवासात मुक्तपणे फिरता येईल। हा कॉरिडॉर 27 जिल्ह्यांमध्ये पसरलेला असेल, राजस्थानमधील 13 आणि मध्य प्रदेशातील 12 जिल्ह्यांमध्ये। हा जो कॉरिडॉर आहे हा मध्य प्रदेशातील पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधीसागर अभयारण्याला राजस्थानातील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पाशी जोडेल। नेक्स्ट आहे, घासेम बसीर हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इराण। इराणने घासेम बसीर नावाचे एका नवीन घन इंधनयुक्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे। हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे 1200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्यांवर मारा करू शकते। त्याची लांबी सुमारे 11 मीटर आणि वजन सुमारे 7 टन आहे।
त्याची बॉडी कार्बन फायबर कंपोजिट मटेरियलपासून बनलेली आहे, ज्यामुळे ती हलकी आणि रडारद्वारे शोधणे कठीण होते. ते घन इंधनावर चालते, ज्यामुळे ते लवकर सुरू होते आणि साठवणे देखील सोपे आहे. त्याचा वेग मॅक 12 पर्यंत पोहोचू शकतो. त्यात MARV म्हणजेच मॅन्युव्हेरेबल रिएंट्री व्हेकल तंत्रज्ञान आहे, जे रडारपासून वाचण्यासाठी आणि अचूकता वाढवण्यासाठी उड्डाणादरम्यान वेगळे होते. नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान व्यापक आर्थिक भागीदारी करार याच्या संदर्भ अटीवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चिली. भारत आणि चिली यांनी 8 मे 2025 रोजी व्यापक आर्थिक भागीदारी करार यासाठी संदर्भ अटीवर स्वाक्षरी केली. हे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार संबंधांमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. CAPA केवळ वस्तूंच्या व्यापारापुरते मर्यादित नाही, तर सेवा, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्याच्या इतर पैलूंचा देखील समावेश करते. CAPAचे उद्दिष्ट हे दोन्ही देशांमधील अधिक व्यापक आणि सखोल आर्थिक संबंध निर्माण करणे हे आहे. नेक्स्ट आहे सलीम बिन ब्रिक कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 येमेन. मे 2025 मध्ये येमेनच्या प्रेसिडेन्शियल लीडरशिप कौन्सिलने अर्थमंत्री सलीम सालेह बिन ब्रिक यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. अलीकडेच येमेनचे पंतप्रधान अहमद अवद बिन मुबारक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नेक्स्ट आहे भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका अर्नाला कोठे बांधली गेली आहे. याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 L&T शिपयार्ड लिमिटेड. 8 मे 2025 रोजी भारतीय नौदलाला पहिले स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका अर्नाला सुपूर्द करण्यात आले. हे डिझाईन कोलकात्याच्या गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सने केले आहे. हे तमिळनाडूतील कट्टुपल्ली येथील L&T शिपयार्डमध्ये बांधले गेले आहे. अर्नाळा युद्धनौकेची लांबी 77 मीटर आहे. हे भारतीय नौदलाचे सर्वात मोठी युद्धनौका आहे, जे डिझेल इंजिन वॉटर जेट संयोजनाने चालते. नेक्स्ट आहे 9 मे 2025 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेला किती वर्ष पूर्ण झाली. याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 वर्ष. 9 मे 2015 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू करण्यात आली होती. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही 18 ते 50 वर्ष वयोगटातील बचत बँक खातेधारकांसाठी आहे. या योजनेत कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण मिळते. याचा हप्ता किंवा प्रीमियम आहे प्रतिवर्ष 436 रुपये. नेक्स्ट आहे जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा केला जातो. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 मे. दरवर्षी 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युयंट यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. हेनरी ड्युयंट हे रेड क्रॉस आणि इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉसचे संस्थापक होते. पहिला जागतिक रेड क्रॉस दिन 8 मे 1948 रोजी साजरा करण्यात आला. नेक्स्ट आहे 2025ची 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हैदराबाद. तेलंगणामध्ये 10 ते 31 मे दरम्यान मिस वर्ल्ड 2025 स्पर्धा होणार आहे. ही त्याची 72वी आवृत्ती आहे. याचे उद्घाटन आणि समारंभ आणि भव्य अंतिम समारंभ हैदराबाद येथे होणार आहे. जगभरातील 120हून अधिक देशांमधील सहभागी यात सहभागी होतील. नंदिनी गुप्ता मिस वर्ल्ड 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. नंदिनी गुप्ता हिने मिस इंडिया 2024चा किताब जिंकला आहे. नेक्स्ट आहे SAFF अंडर 19 चॅम्पियनशिप 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. 9 मे रोजी दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन 19 वर्षाखालील फुटबॉल अजिंक्यपद 2025 अरुणाचल प्रदेशातील पामुम पारे जिल्ह्यातील UPI येथे सुरू झाली. या स्पर्धेत 6 देश सहभागी झालेले आहेत. गट अ मध्ये बांगलादेश, भूतान आणि मालदीव आणि गट ब मध्ये भारत आणि नेपाळसह श्रीलंका यांचा समावेश आहे. ही स्पर्धा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघातर्फे आयोजित केली जाते. नेक्स्ट आहे 7 मे 2025 रोजी देशातील किती ठिकाणी युद्धाचे सायरन वाजवण्यात आले. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 244. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे 2025 रोजी देशातील 244 भागात युद्धात टिकून राहण्याच्या पद्धतींवर मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. नागरी संरक्षण जिल्हे त्यांच्या संवेदनशीलतेनुसार 3 श्रेणीमध्ये विभागले गेले आहेत. श्रेणी 1 सर्वात संवेदनशील आहे आणि श्रेणी 3 सर्वात कमी संवेदनशील आहे. युद्ध सायरन ही एक विशेष अलार्म सिस्टीम आहे जी धोक्याच्या वेळी लोकांना सतर्क करण्यासाठी वापरली जाते. त्याचा आवाज खूप मोठा आहे जो दूरवरून स्पष्टपणे ऐकू येतो. सायरनचा आवाज सतत चढउतार होत राहतो, ज्यामुळे तो सामान्य वाहनांच्या हॉर्न किंवा रुग्णवाहिकेच्या आवाजापेक्षा वेगळा वाटतो. युद्ध, हवाई हल्ला किंवा कोणत्याही मोठ्या आपत्तीच्या वेळी लोकांना सावध करण्यासाठी हे वाजवले जाते. लोकांना धोक्याबद्दल सावध करणे आणि त्यांना वेळ सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी तयार करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
त्याची तीव्रता 120 ते 140 डेसिबलपर्यंत असते, जे अत्यंत मोठी असते. हे सायरन 2 ते 5 किलोमीटर परिसरात ऐकू येते. तर बघा, आत्ता 2025 पूर्वी 1999 मध्ये हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलेले होते. नेक्स्ट आहे व्हिएतनाममधील हो ची मिन सिटी येथे आयोजित 2025च्या संयुक्त राष्ट्रांच्या वेसाक दिनाच्या समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, किरेन रिजिजू. व्हिएतनाममधील हो ची मिन सिटी येथे आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या वेसाक दिन समारंभात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केले. संयुक्त राष्ट्र संघाचा वेसाक दिन 6 ते 8 मे 2025 रोजी व्हिएतनाममध्ये साजरा करण्यात आला. नेक्स्ट आहे रम्मान महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तराखंड. युनेस्को मान्यताप्राप्त रम्मान महोत्सव उत्तराखंडमध्ये आयोजित केला जातो. हा उत्तराखंड राज्यातील गढवाल प्रदेशातील एक लोकधार्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. याचे आयोजन दरवर्षी वैशाख महिन्यात म्हणजेच एप्रिल मे मध्ये केले जाते. 2009 मध्ये युनेस्कोने या महोत्सवाला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली. यामध्ये पारंपरिक ढोल, दमाऊ, हुका आणि रणसिंगासारखी वाद्ये वापरली जातात. या उत्सवादरम्यान भगवान भैरवाची पूजा केली जाते. नेक्स्ट आहे ख्रिश्चन धर्माचे सर्वात मोठे धार्मिक नेते पोप लिओ 14 हे कोणत्या देशाचे आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिका. व्हॅटिकनमध्ये नवीन पोपची निवड झाली आहे. रॉबर्ट फ्रान्सिस प्रिओस्ट यांची नवीन पोप म्हणून निवड झाली आहे. पोप बनणारे ते अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. त्याने स्वतःसाठी पोप लिओ 14 हे नाव निवडले आहे. पोप फ्रान्सिस यांचे नुकतेच 21 एप्रिल 2025 रोजी निधन झाले होते. पोप लिओ 14 हे अमेरिका आणि पेरूचे नागरिक आहेत. यांचा जन्म 14 सप्टेंबर 1955 रोजी शिकागो येथे झाला. ते टेनिस खेळाडू आहेत. 8 मे 2025 रोजी त्यांनी रोमन कॅथोलिक चर्चचे 267वे पोप म्हणून निवड झालेली आहे. पोप व्हॅटिकन सिटीमध्ये राहतात. व्हॅटिकन सिटी हा रोम, इटली येथे स्थित एक छोटासा स्वतंत्र देश आहे जो कॅथोलिक चर्चचे केंद्र आहे. नेक्स्ट आहे लुईस गॅलवन हे कोणत्या देशाचे फुटबॉलपटू होते ज्यांचे निधन झाले आहे? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अर्जेंटिना. जगप्रसिद्ध अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लुईस गॅलवन यांचे 5 मे 2025 रोजी अर्जेंटिनातील कार्डोबा येथे निधन झाले. ते अर्जेंटिनाच्या 1978च्या फिफा विश्वचषक विजेत्या संघाचे प्रमुख बचावपटू होते. नेक्स्ट आहे जागतिक ॲथलेटिक्स दिन कधी साजरा केला जातो? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7 मे. दरवर्षी 7 मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन साजरा केला जातो. ॲथलेटिक्समध्ये सहभागींना प्रोत्साहन देणे आणि फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 2025ची थीम आहे रिले अराउंड द वर्ल्ड चॅलेंज. नेक्स्ट आहे जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन निर्माता देश कोणता बनला आहे? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मते भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश बनला आहे. चीन जगातील सर्वात मोठा वाहन उत्पादक देश आहे. त्यानंतर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आपला भारत देश तिसऱ्या क्रमांकावरती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.